तुझे नाम होती तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली तूच उभा रुखमाई पांडुरंगा हरी. आज आपण आलेलो आहोत जावेर हाईट मधल्या तोत्रे परिवाराच्या इथे आणि सुंदर अशा विठुरायाचं विठू माऊलीचं दर्शन घडवणारा हा सुंदर असा दिखावा आपल्यासमोर सादर करीत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जावेर हाईट इथे असलेल्या सुंदर अशा आपल्या गणरायाचं विठू माऊली विठू रुक्माईचं दर्शन घेऊ शकतात. खरं तर आपण भरपूर अशा ठिकाणी भेट दिलेली आहे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून. कधी आपण केदारनाथ गेलो, कधी आपण जेजुरी बघितली, कधी आपण जय मल्हार बघितला, तर आज आपण बघत आहोत ते म्हणजे सुंदर असं विठू रुक्माईचं विठुरायाचं दर्शन घडवणारा हा सुंदर असा देखावा आपल्यासमोर सादर केलेला आहे ते म्हणजे तोत्रे परिवार यांनी. तर सर्वप्रथम आपण तोत्रे परिवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आज आपल्यासोबत सगळे जे इथले जावेर हाईट्स मधले जे सदस्य आहेत, मंडळी आहेत ते आपल्यासोबत जमलेले आहेत. तर आपण आता प्रत्यक्ष लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर मॅम पुढे या, सगळ्यांनी या असे या दिशेला. तर छान असा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि सुंदर असा दिखावाही सादर केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण ज्यांच्या घरी आज आलेलो आहोत त्या म्हणजे स्नेहल मॅम. नमस्कार मॅम. सर्वात प्रथम आपल्या बदलापूर चॅनलचे खरंच मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे आज आम्ही प्रथम लाईव्ह येत आहोत आणि इथून पुढे आम्हाला नवीन नवीन प्रोत्साहन मिळेल, नवीन नवीन देखावे करण्यासाठी. तर कशी संकल्पना होती नेमकी बनवण्यामागे? तर खूप छान असं मॅडमनी आपल्याला सगळ्यात पहिले धन्यवाद व्यक्त केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसोबतच इथे जे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा सोबतचा इथे सहभाग घेतलेला आहे डेकोरेशन बनवण्यामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? विवेक मुरलीधर तोत्रे. तर काय संकल्पना होती हे डेकोरेशन बनवण्यामध्ये? खरं तर संकल्पना म्हणजे गणपती येण्याच्या 4-5 अगोदर सुद्धा आमची कुठलीच तयारी नव्हती, पण माझी पत्नी स्नेहलीने एक युट्यूबवरती बघितलं आणि मला सांगितलं की आपण एक विठुरायाचा देखावा आपण हे करूया, डेकोरेशन करूया. तर मी पाहिलं आणि सावळे सुंदर रूप विठुरायाचं मनामध्ये भरलं. ऍक्च्युली आम्ही खरं तर पांडुरंगाचेच भक्त आहोत, माळकरी आहोत. मग सुरुवात केली डेकोरेशनला करायला, पण तरी काही कारणांमुळे मी डेकोरेशन शेवटच्या दिवसापर्यंत पण करू शकलो नाही. शेवटचा लास्टचा दिवस माझ्याकडे होता, तर त्याच्यामध्ये पूर्ण रात्रभर जागून मी हे काम पूर्ण केलं. शेवटी त्याच पांडुरंगाची इच्छा होती की ते देखावा उभा राहायला पाहिजे आणि सुंदर असा देखावा आम्ही तो. साधारण किती दिवस लागले दिखावा करायचा? खरं बघायला गेलं तर दिवस म्हणजे शेवटच्या दिवशीच ऍक्च्युली ते केलंय सगळं रात्रभर जागून, कारण मला काही कारणांमुळे ते करता नाही आलं. पण शेवटच्या दिवसापर्यंत केलं. सगळं पुट्ट्याचं बनवलेलं आहे, सगळं मटेरियल्स वगैरे कुठून परचेस केलं? मटेरियल नॉवेल्टी मधून काही पुट्ट्याचे पेपर आणले, कारण हे सगळं मटेरियल आता पुट्ट्याच्या बाहेर पण मिळत नाहीये. बरोबर. नॉवेल्टी मधून आणलं ते सगळं आणि बाकीचं स्ट्रक्चर, बाकीचं पेंटिंग वगैरे हे ते करून थोडंसं ऍडजस्टमेंट करून सगळ्या गोष्टी केल्या. तर खरं म्हणजे मला इथलं आवडलेलं ते म्हणजे इथल्या तुळस आपण बघत आहोत. खूप सुंदर अशा तुळस बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरागुती काही डेकोरेशनसाठी जर तुळस बनवायचे असतील तर ज्यांनी या बनवल्या आहेत ना आपण त्यांना नक्कीच कनेक्ट करूया. मॅडम आहेत आणि नाव काय तुझं? मेहल. मेहल ये इकडे. मेहल आणि स्नेहा मॅम यांनी या बनवलेल्या आहेत. तर मॅम कशाचे बनवलेले आहेत तुळस वगैरे? तुळस या पुट्ट्यापासूनच बनवलेल्या आहेत. आपले किती दिवस लागले बनवायला? तुळस एका दिवसातच बनलेली आहे. एका दिवसातच पुट्ट्यापासूनच बनवल्या त्याने, एकदम पर्यावरणपूरकच. वाव. तर आपण बघितलं की यांनी ज्या तुळस आहे एकाच दिवसात बनलेल्या आहेत आणि एकदम रिअल वाटतंय. खूप छान असं मोहक इथे दिसतंय आपल्याला. हे जे प्रदर्शन यांनी केलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे. तर काही सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव तुमचं? विवेक झांबरे. तर काय बोलाल दिखावा बघितल्यावरती किंवा कसं वाटतंय? खूप सुंदर आणि पर्यावरणपूरक आहे. म्हणजे जी मेहनत विवेकने जी घेतलेली आहे, मी खरंच बघितलंय. अहोरात्र म्हणजे त्याच्याकडे कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी संकल्पना करून त्याने खूप सुंदर असा देखावा हे केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बिल्डिंगच्या सगळ्या लोकांचे हातभार लागलेला आहे. कुणी लाइटिंगचं हे केलंय, कुणी काय केलंय, म्हणजे आणि सगळ्यांची जी संकल्पना आहे की हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे त्यानुसार आम्ही ते सगळं अरेंजमेंट केलेलं आहे.
खरं तर ही खूप छोटीशी अशी सोसायटी आहे, तरी सुद्धा आपल्याला यांच्यामध्ये असलेली युनिटी इथे दिसून येते. अगदी 7 ते 8 घरं इथे आहेत फक्त, तरी सुद्धा सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन इथे गणपतीचा जे डेकोरेशन आहे, सादरीकरण आहे ते करण्यामध्ये मदत केलेली आहे. काही महिलाही आहेत आपल्यासोबत इथे. नमस्कार मॅम, काय नाव तुमचं? प्रियंका उंबळे. तर कसं वाटतंय आज गणपती बाप्पांचं दर्शन? खूपच छान वाटतंय आणि डेकोरेशन पण खूप सुंदर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केलंय आणि मस्त रात्री सकाळी दोन्ही टाइम आरती करतो. एकत्र येतात सगळेजण, बसतात, गप्पा असतात थोड्याशा आणि मस्त वाटतं. बाप्पा आगमनाच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत अगदी सुंदर आणि मस्त वाटतं. घरामध्ये सुद्धा आनंद नाचतो सगळ्यांच्या, मुलांचा, वडीलधारांचा, मोठ्यांचा, छोट्यांचा, सगळ्यांचाच आनंद असतो बाप्पा आला तर. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ही लहान अशी सोसायटी आहे, तरी सुद्धा इथले उपक्रम जर ऐकले तर तुम्ही सुद्धा थक्क होणार आहात. इथे ते भरपूर वेळेला भजन देखील घेतात. भरपूर वेळेला नाही तर प्रत्येक दिवशी इथे भजन घेतलं जातं, घरगुती भजन घेतात, जेणेकरून हे जे लहान मुलं आहेत त्यांच्या कानावरती ते अक्षरं पळतील आणि त्यांना आपोआप जे आहे दैनंदिन जीवनामध्ये आठवण राहील. त्यासाठी मॅडमकडून आपण प्रत्यक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, कशा पद्धतीने रोज भजन वगैरे घेतलं जातं या ठिकाणी? इथे भजनी मंडळ झालं एक दिवस आणि रोज आमच्या बिल्डिंग मधले सर्व लोक मिळून भजन करतात. तर आपण बघितलं, आज आपण या ठिकाणी आलो होतो आणि खूप सुंदर असा दिखावा आपण विठू रुक्माईचा, विठू माऊलीचा, आपल्या विठ्ठलाचा घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण लाईव्हच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत आणि सरांना आपण विचारूया. कसं वाटतंय सर, काय वाटतं की आपला मुलगा इतकं सुंदर असं डेकोरेशन करत आहे या काळात सुद्धा? एकदम छान वाटतं आणि त्याने वारकरी परंपरा पुढे चालू ठेवलं, याचा अभिमान. तर आपण बघत आहोत बदलापूर शहरामध्ये खरंच खूप छान असे सादरीकरण आपल्याला बघायला भेटत आहेत. काही चिमुकले आपल्यासोबत आहे, आपण त्यांनाही इथे बोलवण्याचा प्रयत्न करूया. काय बोलणार, कसं वाटतंय डेकोरेशन बघून? खूप मस्त वाटते. सात्विक, तू काय बोलणार? बोल, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोठ्याने बोल. गणपती बाप्पा मोरया. परी आहे. तर लहान मुलांसाठी सुद्धा छान असं इथे मनमोहक असं वातावरण असतं आणि सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा तोत्रे परिवाराचं खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि ही जी सोसायटी आहे अतिशय छान आणि छोटीशी सोसायटी आहे, तरी सुद्धा सुंदर असे उपक्रम राबवते. त्याच निमित्ताने आपण त्यांचं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि प्रयत्न करू की जसं आपण यावर्षी लाईव्ह केलं आहे, पुढच्या वर्षी आपल्याला अजून छान दिखावा बघायला भेटेल आणि पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येऊ. चला तर मग बघत रहा आपले बदलापूर. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद.